हॅलो, आवाज येतो का सगळ्यांना? ओके, ठीक आहे. स्क्रीन शेअर करतो मी. स्क्रीन दिसते का सांगा? स्क्रीन दिसते सगळ्यांना? नोड व्होल्टेज, सॉरी, नोड अनालिसिस. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? नोड अनालिसिस. ओके, ठीक आहे. गुड. ओके, स्टार्ट करूया आपण. नोड अनालिसिस. ओके, तर युनिट नंबर 4 चालू आहे आपलं, प्रिन्सिपल्स ऑफ डीसी सर्किट. त्याच्यामधले आपले दोनच पॉईंट राहिले, ते म्हणजे नोड अनालिसिस आणि मेश अनालिसिस. ओके, तर नोड अनालिसिस आणि मेश अनालिसिस याच्यावरती तुम्हाला एक एक्झाम्पल हमखास विचारलं जातं एक्झाम्पल मध्ये 4 मार्क्ससाठी. ओके, तर नोड अनालिसिस म्हणजे काय? नोड म्हणजे थोडक्यात काय? नोड आपण बघितलं होतं ऑलरेडी, की एखाद्या सर्किटमध्ये नोड किंवा आपण त्याला जंक्शन म्हणतो, की एकाच ठिकाणी समजा 2 किंवा 2 पेक्षा जास्त ब्रँच जर एकत्र आल्या तर त्यांना काय म्हणतो आपण? नोड. ओके, आता ह्या केसमध्ये बघा, इथं बी नोड आहे, कारण की इथं ही एक ब्रँच आली, ही एक ब्रँच आणि ही एक ब्रँच, अशा 3 ब्रँचेस आलेले आहेत एकच ठिकाणी. किंवा हा एक नोड आहे, त्याला पण आपण नोड म्हणू शकतो, कारण की इथं R1 ची एक ब्रँच आणि V1 ची एक ब्रँच, अशा 2 ब्रँच इथं आलेल्या आहेत. ओके, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जर जास्त ब्रँचेस एखाद्या ठिकाणी कनेक्ट झाल्या तर त्याला आपण नोड म्हणतो. आता नोड अनालिसिस म्हणजेच काय थोडक्यात? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ केसीएल अँड ओहम्स लॉ. केसीएल म्हणजे क्रिप्चॉफ्स करंट लॉ. आपण क्रिप्चॉफ्स करंट लॉ लास्ट लेक्चरला बघितलं होतं. क्रिप्चॉफ्स करंट लॉ काय सांगतो? की अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट्स ऍट अ पॉइंट इज इक्वल टू 0. म्हणजे एखाद्या पॉइंटला समजा येणाऱ्या अल्जेब्रिक करंट्स आहे त्यांची जी समेशन जर तुम्ही केले तर ती किती असते? 0 असते. मग समजा हा I1 करंट आहे, दिस इज I2 करंट आहे, आणि हा I3 आणि दिस इज I4. ओके, असे 4 करंट आहेत. हा तुमचा I1 करंट आहे, हा I2, हा 3 आणि I4. ओके, तर ह्याच्यावरून इक्वेशन कसं लिहिलं होतं आपण? जे इनकमिंग आहे ते इनकमिंगला आपण काय लिहितोय? प्लस, आणि जे आउटगोइंग आहे त्यांना मायनस. म्हणजे इथं काय होणार? I1 प्लस I2 मायनस I3 मायनस I4 इज इक्वल टू 0. ओके, तर हा केसीएल आपण ऑलरेडी बघितलेला. आता ह्या स्टेप्स आपण नोडल अनालिसिस वरती तुम्हाला प्रोसिजर वगैरे विचारली नाही जात नाही, तर बेसिकली याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली एक्झाम्पल विचारलं जातं. तर ते एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं बघूया. त्यासाठी स्टेप्स काय काय लागतात बघा. स्टेप्स 1 काय सांगते? आयडेंटिफाय अँड मार्क ऑल द नोड्स इन्क्लुडिंग रेफरन्स नोड अँड करस्पॉन्डिंग नोड व्होल्टेज. ओके, पहिल्यांदा काय करायचं? आयडेंटिफाय करायचे आणि नोड्स मार्क करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी बघा 2 ब्रँचेस एकत्र आलेत, म्हणजे हा एक नोड झाला ए. इथं 3 ब्रँचेस एकत्र आलेत, म्हणजे हा बी नोड. इथं 3 ब्रँचेस एकत्र आले, हा सी नोड, आणि या ठिकाणी 2 ब्रँचेस जवळ आले, त्याचा डी नोड. आणि रेफरन्स नोड म्हणजे हा सगळ्या, हा पूर्ण जी लाईन आहे ही पूर्ण लाईन शॉर्ट सर्किट आहे, म्हणजे याच्यामध्ये एकच वायर आहे, कुठलाही ब्रँच नाही याच्यात. म्हणजे ह्या सगळे पॉईंट काय असणार? सेम, म्हणून याला सगळ्याला ई ई ई असं डिनोट केले.
म्हणजे हा ई म्हणजे काय थोडक्यात झाला, दिस इज द रेफरन्स नोड. ओके, ह्याला म्हणतात रेफरन्स नोड. मग पहिली स्टेप काय करायची, आयडेंटिफाय अँड मार्क ऑल द नोड्स. पहिल्यांदा आयडेंटिफाय म्हणजे ओळखायचे आणि नोड मार्क करून ठेवायचे. त्यानंतर काय सांगितले, मार्क ऑल द ब्रँच करंट्स. ब्रँच करंट सगळे काय करायचे, मार्क्स करायचे. तर ब्रँच करंट कसे मार्क करायचे, तर इथं बघा, आता इथं ब्रँच करंट्स मार्क केलेले. आता इथून बघा, हा बी जो नोड आहे, ह्या बी नोड पासून काय केले आपण, असं आता हे आपल्याला अजम्पशन करायचंय. करंट्स आपल्याला ऍक्च्युअली माहित नाहीत की करंट कसे फ्लो होत आहेत, हे आपलं अजम्पशन आहे. आता काय केलंय अजम्पशन, की मी असं कन्सिडर केले की ह्या बी नोड पासून सगळे करंट आउट गोईंग आहेत. मग हा I1 करंट पण आउट गोईंग आहे, हा या ब्रँच मध्ये जातो. I2 करंट पण आउट गोईंग आहे, हा या ब्रँच मध्ये जातो. I3 करंट पण आउट गोईंग ब्रँच आहे, हा पण यामध्ये जातो. आता हा परत काय जाणार आहे, तसं जाणार आहे. आता ह्या सी नोडला करायचं, सी नोडला काय करायचे, करंट डिवाइड करायचे. इथं पण मी काय अज्युम केलं की हा आउट गोईंग जातोय आणि इथं मी अज्युम केलं हा आउट गोईंग जातोय. ओके, तर हे सगळे ब्रँच करंट्स काय करायचे, मार्क करून घ्यायचे. आता हे आपल्या अझम्पशन वरती डिपेंड आहे की तुम्ही ते अझम कसं करता. ओके, कारण की बऱ्याच ह्याच्यामध्ये तुम्ही इथून जर असं कन्सिडर केलं की आपण इथून सगळे नोड आउट गोईंग जातात. काही काही कशामध्ये कसं केलं असतं की इथून व्होल्टेज आहे, हे हा व्होल्टेजचा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. तर व्होल्टेजच्या पॉझिटिव्ह पासून करंट निघाला असं दाखवतात. पहिल्यांदा ही अशी सिच्युएशन असते. करंट हा I1 करंट असं दाखवतात. त्यानंतर I2 करंट हा, I3 करंट हा, त्यानंतर हाच I3 करंट पुढे जाईल, त्यानंतर हा I4 आणि इकडून V2 चा करंट असा येईल. ओके, तर असं पण घेतलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुमचे इक्वेशन चेंज होते. इक्वेशन फक्त काय होणार आहे, चेंज होणार आहे. ते आपण एक्झॅक्टली ज्यावेळी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्यावेळी कळेल. त्यानंतर राईट द केसीएल इक्वेशन. ओके, राईट द केसीएल इक्वेशन म्हणजे क्रिप्चॉफ्स करंट लॉ वापरून काय सांगतात की इक्वेशन लिहा. आता ह्या प्रत्येक नोडला लिहायचं असते, एव्हरी नोडला. तर बी नोडला काय होणार आहे, क्रिप्चॉफ्स करंट लॉ जर इथं वापरला तर काय होणार आहे की क्रिप्चॉफ्स करंट लॉ काय सांगतो की ऑल द इनकमिंग करंट्स अँड आउटगोइंग करंट्स आर समेशन ऑफ ऑल द इनकमिंग करंट अँड आउटगोइंग करंट इज 0. आता इथं सगळे करंट आउटगोइंग जायला लागले. समजा आउटगोइंग करंटला मी पॉझिटिव्ह पकडलं, प्लस दॅट इज I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू 0. हे समेशन, हे झालं इक्वेशन. कशासाठी, बी नोड साठी. I1 I2 प्लस I3 इज इक्वल टू 0. कारण की सगळे करंट आउटगोइंग आहेत आणि आउटगोइंगला जर पॉझिटिव्ह पकडलं तर I1 पॉझिटिव्ह प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू 0 होणार आहे. बरोबर, हे झालं इक्वेशन 1. आता त्यानंतर इक्वेशन 2 साठी काय केलं आपण, इक्वेशन 2 आता नोड सी साठी लिहायचं आहे. आता इथं काय करायला, I3 इनकमिंग आहे, या नोडला I3 काय करायला लागला, इनकमिंग आहे आणि बाकीचे जे करंट आहेत, बाकीचे करंट काहीतरी आउटगोइंग आहेत. मग आता इथं काय होणार आहे, I3 इनकमिंग आहे आणि बाकीचे दोन हे आहेत म्हणजे मायनस I3, कारण की I3 आता इनकमिंग करंट झाला या नोडसाठी. ह्या नोडसाठी इक्वेशन लिहायला लागलो, हा नोड गेला. आता ह्या नोडसाठी इक्वेशन लिहिताना हा इनकमिंग आहे म्हणून हा मायनस, बाकीची दोन आउटगोइंग आहेत म्हणजे प्लस I4 प्लस I5 इज इक्वल टू 0. ओके, ही झाली दोन इक्वेशन. आता ह्या दोन इक्वेशनला काय करायचं आपल्याला, सॉल्व्ह करून ह्या दोन इक्वेशनला काय करायचं आपल्याला, सॉल्व्ह, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ इक्वेशन अँड फाइंड द नोड व्होल्टेज. आणि ह्या इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला काय करायचंय, नोड व्होल्टेज VB आणि VC आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. ओके, त्यानंतर नेक्स्ट, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल मध्ये काय सांगितले तुम्हाला, कॅल्क्युलेट द नोड व्होल्टेज VB बाय युजिंग नोडल अनालिसिस. आता एक तुम्हाला सर्किट दिले आणि या सर्किट मध्ये काय सांगितले की नोड व्होल्टेज काढा, VB हे व्होल्टेज आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. त्यानंतर आता इथे सर्किट दिले बघा, हे 6 व्होल्ट आहे. इथं 6 व्होल्ट नंतर हा 10 ओहमचा एक रेजिस्टर कनेक्ट केलाय. त्यानंतर इथं 8 ओहमचा रेजिस्टर कनेक्ट केलाय. तिथे इथं 4 व्होल्टचा एक व्होल्टेज सोर्स आणि इथं 6 ओहमचा रेजिस्टर. असं एक सिंपल सर्किट दिले आणि त्या सिंपल सर्किट मध्ये काय सांगितले की जे नोड व्होल्टेज VB आहे ते VB आपल्याला काय करा, फाइंड आउट करा. आता पहिल्यांदा काय करायचं, व्होल्टेजेस किंवा नोड मेन्शन करायचं. इथं ह्या दोन पॉईंट मध्ये इथे एक ब्रांच आले, इथे एक ब्रांच आले, मध्ये इथं A पॉईंट झाला किंवा A नोड झाला, त्यानंतर इथं B नोड आपण दिला, त्यानंतर इथं C नोड आणि इथं काय दिलंय, D नोड. ओके, तर हे तिन्हीच्या तिन्ही काय केलेत आपण, रेफरन्स नोड दिलेत. आता काय करायचं की अप्लाय KCL ऍट नोड B. आता हा जो नोड B आहे, या नोड B ला काय करायचं, अप्लाय KCL करायचं. मग KCL काय सांगतोय अप्लाय की ऑल द इनकमिंग करंट्स अँड आउटकमिंग करंट्स आर समेशन ऑफ ऑल द इनकमिंग करंट अँड आउटगोइंग करंट इज 0. आता ह्या B पॉईंट पासून सगळे करंट काय होईल, आउटगोइंग झालेले. हा I1 आउटगोइंग, I2 आउटगोइंग आणि I3 सुद्धा आउटगोइंग. हे आपल्याला अझ्युम करायचं आहे. हे काय तुम्हाला दिलेलं नसतं एक्झाम्पल मध्ये, हे आपल्याला काय करायचं, अझम्पशन करायचंय.
मग तुम्ही अजम्पशन असं पण करू शकता की हा I1 करंट इकडून असा यायला लागलाय किंवा हा I1 करंट इकडून असा यायला लागलाय आणि हा I2 करंट इकडे जायला लागलाय. ओके, हे पण तुम्ही अजम्पशन करू शकता. पण अजम्पशन राईट असलं पाहिजे, कारण की हा करंट समजा इथून इथपर्यंत आला, हा करंट इथून इथपर्यंत आला, तर हा करंट इकडेच जायला पाहिजे, खाली करंट गेलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही जर असं केलं की हा करंट असा, हा करंट असा आणि हा करंट असा, तर हे तुमचं डायरेक्शन काय होणार आहे, चुकणार आहे. ओके, तर तसं करायचं नाही. ओके, तर आपण काय केले अजून की ह्या बी पॉईंट पासून सगळे करंट काय व्हायला लागलेत, आउटगोइंग जायला लागले. मग आता ह्या पॉईंटला आपण केसीएल अप्लाय करू. आता आउटगोइंग करंट म्हणजे आपण पकडू की पॉझिटिव्ह. मग इक्वेशन काय होणार तुमचं, I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू 0, कारण की केसीएल वापरलाय. केसीएल काय सांगतो, ऑल द इनकमिंग करंट्स अँड आउटगोइंग करंट्स, समेशन ऑफ ऑल द इनकमिंग करंट अँड आउटगोइंग करंट इज 0. मग सगळे आउटगोइंग करंट आहेत, त्यामुळे सगळे काय झालेत, पॉझिटिव्ह. म्हणून I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू 0. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ओहम्स लॉ लावायचा. ओहम्स लॉ. आता I1 म्हणजे कुठला रे, इकडं करंट, ह्या ब्रँच मध्ये करंट फ्लो होतोय. आता इथं काहीतरी व्होल्टेज असणार आहे, ते म्हणजे VB. इथं व्होल्टेज असणार आहे VB, हे व्होल्टेज असणार आहे VB. त्यानंतर इकडे 6 व्होल्ट व्होल्टेज आहे आणि करंट काय करायला लागला, इकडून इकडे फ्लो व्हायला लागला. मग करंट काय करत असतो, ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. याचा अर्थ काय की VB चं व्होल्टेज जास्त आहे ऍज कम्पेअर टू 6 व्होल्ट. म्हणून काय केलं, I1 इज इक्वल टू VB मायनस 6. या दोघांच्या मधला व्होल्टेज डिफरन्स, कारण करंट काय असतो, करंट I इज इक्वल टू काय असतं, V डिवाइड बाय R, व्होल्टेज डिवाइड बाय रेझिस्टन्स. मग ह्या दोन पॉईंट मधला पहिल्यांदा आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट केला पाहिजे. ह्या दोन पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करून त्याला जर 10 ने तुम्ही डिवाइड केला तर तुम्हाला काय मिळणार आहे, करंट मिळणार आहे. म्हणून I1 इज इक्वल टू काय, VB मायनस 6 डिवाइड बाय 10. ओके, VB मायनस 6 डिवाइड बाय 10. त्यानंतर I2 इज इक्वल टू काय, I2 म्हणजे काय, ह्यातून ह्या ब्रँच मधून फ्लो होणारा करंट. याचा अर्थ काय, VB, इथलं व्होल्टेज VB आणि हे 0 व्होल्ट आहे, कारण की हा रेफरन्स नोड आहे, रेफरन्स नोडचं व्होल्टेज 0 असतो. मग VB मायनस 0 म्हणजेच VB डिवाइड बाय 6. म्हणून IT इज इक्वल टू काय, VB डिवाइड बाय 6. त्यानंतर I3 इज इक्वल टू काय येणार, VB मायनस 4 डिवाइड बाय 8. VB मायनस 4 डिवाइड बाय 8. आता हे सगळे इक्वेशन, हे इक्वेशन काय झालं, ही जी व्हॅल्यूज आहेत, ह्या व्हॅल्यूज काय करायच्या, पुट करायच्या ह्या इक्वेशन मध्ये. मग I1 ची व्हॅल्यू पुट केली, VB मायनस 6 डिवाइड बाय 10 प्लस I2 ची व्हॅल्यू काय, VB डिवाइड बाय 6 प्लस I3 ची व्हॅल्यू काय, VB मायनस 4 डिवाइड बाय 8 इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन काय करायचं, आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करून घ्यायसाठी आपल्याला काय करायला लागणार, जे डिनॉमिनेटर आहेत ते डिनॉमिनेटर पहिल्यांदा काय करायला लागणार आहेत, आपल्याला इक्वल करावं लागणार. मग डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी इथं 10 आहे, 6 आहे, त्यानंतर 8 आहे. म्हणजे आता हे डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी आपल्याला काय करणार, ह्यांचा एक कॉमन फॅक्टर काढावा लागणार आहे. ओके, कॉमन फॅक्टर म्हणजे काय, 120. कॉमन फॅक्टर काय असतो, 120. किंवा आता हे म्हणजे थोडक्यात तो एलसीएम काढतो त्या टाइप मध्ये एलसीएम काढायचा, जेणेकरून हा सगळ्यांचा जो डिनॉमिनेटर आहे, हा डिनॉमिनेटर तुम्हाला काय करता येईल, सेम करता येईल. याचा अर्थ काय, म्हणजे समजा मी जर ह्याला आता इथे 120 न 12 न मल्टिप्लाय केलं ह्याला कम्प्लिटली, तर ह्याचा डिनॉमिनेटर 120 होणार. ह्या टर्मला जर मी 20 न मल्टिप्लाय केलं तर इथला डिनॉमिनेटर 120 होणार. त्यानंतर ह्याला जर 8 न मल्टिप्लाय, 8 ला जर मी 15 न मल्टिप्लाय केलं तर ह्याचा डिनॉमिनेटर पण किती होणार आहे, 120 होणार. मग हे कसं काढायचं, सिम्पली तुम्हाला माहिती आहे की एलसीएम काढायचं कसं, 2 इंटू 5. ओके, 10 म्हणजे 2 इंटू 5. त्यानंतर 6 म्हणजे काय, 2 इंटू 3. त्यानंतर 8 म्हणजे काय, 2 इंटू 2 इंटू 2. बरोबर. मग आता ह्याच्या सगळ्यामध्ये 2 कॉमन आहे, याचा अर्थ 2 एकदाच घ्यायचं. त्यानंतर 5, त्यानंतर 3, त्यानंतर परत 2. 15, 5 गुणिले 3 15, 15 दुनी 30, 30 दुनी 60. आणखीन एक 2 राहिला यात. हा एक 2 राहिला, म्हणजे इंटू 2 म्हणजे 120. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, एक कॉमन फॅक्टर काढू शकता आणि तो कॉमन फॅक्टर म्हणजे तुम्हाला डिनॉमिनेटर सेम करता येईल त्याच्यावर. ओके, मग ह्याला मी काय केलं, 12 न मल्टिप्लाय केलं, कारण की मला इथला डिनॉमिनेटर 120 आणायचा आहे. इथं 20 न मल्टिप्लाय केलं, कारण की इथला डिनॉमिनेटर 120 आणायचा आहे. आणि इथं 15 न मल्टिप्लाय केलं, जेणेकरून इथला डिनॉमिनेटर किती येईल, 120. म्हणजे इथं आता 12 न मल्टिप्लाय केलं होल टर्मला, प्लस ह्याला 20 न मल्टिप्लाय केलं, त्यानंतर ह्याला 15 न मल्टिप्लाय केलं. ह्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं. ओके, आता सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय होणार आहे, 12 VB. आता इथं बघा, ह्याचं सिम्प्लिफिकेशन म्हणजे 12 न पहिल्यांदा VB ला मल्टिप्लाय केलं तर 12 VB मायनस 72 डिवाइड बाय 120 प्लस 20 VB डिवाइड बाय 120 प्लस 15 VB मायनस 60 डिवाइड बाय 120. ओके, तर त्याच टर्म इथं आल्या. आता तुमचा हा सगळा जो आहे डिनॉमिनेटर काय झाला, सेम झाला. म्हणजे या सगळ्यांची तुम्ही काय करू शकता, ऍडिशन करू शकता. म्हणून 12 VB मायनस 72 प्लस 20 VB प्लस 15 VB मायनस 60 डिवाइड बाय 120 इज इक्वल टू 0. आता सॉल्व करा. 12 VB प्लस 20 VB प्लस 15 VB म्हणजे ह्या सगळ्यांची ऍडिशन करा. किती होणार, 12 आणि 20 32, 32 आणि 15 47.
ओके, तर 47 VB मायनस 72 मायनस 60 म्हणजे किती होणार? मायनस 132. म्हणजे 47 VB मायनस 132 डिवाइड बाय 120 इज इक्वल टू 0. आता हा 120 इकडे न्या, कारण की हा डिवाइड इकडे गेला मल्टिप्लाय होणार, म्हणजेच काय येणार? 47 VB मायनस 132 इज इक्वल टू 0. हा 130 इकडे आणा, 130 इकडे आणल्यावर काय होणार आहे? 47 VB इज इक्वल टू 132. ओके, आता हा 47 इकडे मल्टिप्लाय, तिकडे गेल्यानंतर काय होणार? डिवाइड, म्हणजे VB इज इक्वल टू 132 डिवाइड बाय 47. आता हे जर व्हॅल्यू तुम्ही काढली तर तुम्हाला मिळणार काय? नोड व्होल्टेज VB. ओके, तर इथलं व्होल्टेज तुम्हाला त्यावेळी मिळेल. मग हे व्होल्टेज किती आहे? 2.80 व्होल्ट. ओके, हे जे व्होल्टेज किती आहे? 2.80 व्होल्ट. तर अशा प्रकारे तुम्ही नोड व्होल्टेज काय करू शकता? फाइंड आउट करू शकता बाय युजिंग नोडल अनालिसिस. ओके, तर हे एक्झाम्पल समजले का? फर्स्ट एक्झाम्पल समजले का? ओके, ठीक आहे. आता सेकंड एक्झाम्पल बघा. युजिंग नोड अनालिसिस फाइंड करंट थ्रू इच ब्रँच. म्हणजे प्रत्येक ब्रँचचा काय सांगितलं त्यांनी? करंट फाइंड आउट करायला सांगितलं बाय युजिंग नोडल अनालिसिस टेक्निक. आता इथं हे सर्किट दिले, या डायरेक्शन्स ऑलरेडी आपण मेन्शन केलेले आहेत यामध्ये, पण ऍक्च्युली असं नसणार आहे. सर्किट तुम्हाला देताना प्युअर असं सर्किट मिळेल, फक्त असा रेजिस्टन्स असेल, इथं काहीतरी व्होल्टेज सोर्स आहे, इथं काहीतरी हे रेजिस्टर आहे, इथं काहीतरी व्होल्टेज सोर्स, एवढंच मिळेल. ह्या तुम्हाला काय करायचे आहेत? डायरेक्शन्स स्वतःच्या मनाने द्यायचे आहेत, ऍझ्युम करायचे आहेत. ओके, तर हे सर्किट दिलेले आहे. ह्या सर्किटमध्ये तुम्हाला ज्यावेळी सर्किट असणार आहे त्यावेळी हे नसणार आहे. ओके, फार तर फार VB आणि VC देतील, पण हे I1 I2 I3 हे तुम्हाला काय करायचं? ऍझ्युम करायचं. आता मागल्या केसमध्ये कसं केलं त्याला आपण, की VB पासून सगळे नोड काय केले त्याला? आउटगोईंग, म्हणजे हा I1 आउटगोईंग, I2 आउटगोईंग, I3 आउटगोईंग असं पकडलेलं. तसं घेतलं तरी चालते. फक्त काय करायचं? इथून हा करंट इथं जाईल आणि परत हा पण इकडे पण घेताना असंच घ्या. ओके, तरी नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही, तुमचा आन्सर पण सेम येणार आहे. ओके, पण मी काय करून बघितले, की ह्या केसमध्ये चेंज करून बघितले, जेणेकरून तुम्हाला डिफरन्स समजेल, की त्या केसमध्ये जरी आपण आउटगोईंग जर घेतल्या आणि अशा प्रकारे जरी डायरेक्शन घेतलं तरी आन्सर काय येतं? राईट येतं. ओके, आता ह्या केसमध्ये मी काय केलं? सपोज मी म्हटलं की 13 व्होल्ट पासून एक करंट जातोय असा, पहिला I1 करंट मी असा पकडला इनकमिंग ह्या नोडला, त्यानंतर बाकीचे दोन I2 आणि I3 करंट काय करायला आहेत? आउटगोईंगला जायला लागले. मग I3 करंट काय होणार आहे? इथून परत पास होऊन इथं आला VC नोडला, आणि हा करंट काय झाला? इकडून इकडे गेला. आता इकडून एक करंट, हा या व्होल्टेजचा पण करंट इकडे आला असा. ओके, तुम्ही हा करंट असा घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता काय करायचं? पहिली जे स्टेप आहे ती काय करायची? KCL लिहायचं. अप्लाय KCL ॲट नोड बी. आता ह्या ठिकाणी KCL काय येणार आहे? आता इथं एक करंट इनकमिंग आहे, दोन करंट काय आहेत? आउटगोइंग आहे. मग तुम्हाला काय सांगितलं होतं, की जर आउटगोइंग करंट असेल तर पॉझिटिव्ह घ्या आणि इनकमिंग करंट असेल तर निगेटिव्ह घ्या. किंवा तुम्ही काय करू शकता? इनकमिंग करंटला समजा तुम्ही पॉझिटिव्ह घेतला तर आउटगोइंग करंटला काय करू शकता? निगेटिव्ह घेऊ शकता. कसंही, वाईस वर्सा कसंही करा. आता ह्या केसमध्ये काय केलं मी? अगोदरच्या केसमध्ये चेंज केलं होतं. आउटगोइंगला मी पॉझिटिव्ह घेतलं. आता काय करतो मी? आउटगोइंगला निगेटिव्ह घेतो आणि इनकमिंगला पॉझिटिव्ह घेऊन बघतो. काय? ओके, मग आता इथं इनकमिंगला पॉझिटिव्ह म्हणजे काय? इनकमिंग करंट I1 आहे, तर I1 आणि आउटगोइंग करंट आहे I2 आणि I3. मायनस I2 मायनस I3 इज इक्वल टू 0. कारण की इथं आपण काय लावायला लागलो रे? KCL लावायला लागलो. KCL काय सांगतो? की समेशन ऑफ इनकमिंग करंट अँड आउटगोइंग करंट इज 0. मग ह्या सगळ्यांचे काय केले आपण? ऍडिशन केली. पण कसं आहे? डायरेक्शन चेंज आहे. एक आहे ह्या केसमध्ये बघा, एक आहे आपला इनकमिंग आहे आणि दोन आउटगोइंग आहे. हे दोन आउटगोइंग आहेत आणि हा एक इनकमिंग आहे. मग ह्याला तुम्ही इनकमिंगला जर समजा पॉझिटिव्ह घेतला तर ह्यांना निगेटिव्ह घ्यायचं, किंवा जर ह्याला निगेटिव्ह घेतला तर ह्याला पॉझिटिव्ह घ्यायचं. कसंही, पण व्हाईस वर्सा, डायरेक्शन वाईज तुमचं हे चेंज झालं पाहिजे. आणि हे जे प्रिन्सिपल जे वापरले तेच इथं वापरायचं. नाहीतर इथं तुम्ही जर समजा इनकमिंगला पॉझिटिव्ह घेतला आणि इथं इनकमिंगला निगेटिव्ह घेतला तर तुमचा आन्सर चुकणार आहे. ओके, जे तुम्ही फॉलो करणार आहे ते त्या एक्झाम्पल साठी कम्प्लिटली सेमच असलं पाहिजे. ओके, ठीक आहे. आता त्यानंतर बघा, ह्या नोडसाठी लिहिलं. आता I1 म्हणजे काय? I1 म्हणजे इथं एक VB व्होल्टेज आहे आणि इथं 13 व्होल्ट आहे, 12 व्होल्ट आहे, सॉरी हे 12 व्होल्ट आहे. ओके, 12 व्होल्ट आहे. तर इथं VB आहे आणि इथं 12 व्होल्ट, म्हणजे ह्या दोघांच्यातला डिफरन्स डिवाइड बाय 1. पण आता काय रे, करंट इकडून इकडे जायला लागला, याचा अर्थ की 12 व्होल्ट जास्त असणार आहे VB पेक्षा. म्हणून I1 इज इक्वल टू 12 मायनस VB डिवाइड बाय 1. हा रेजिस्टर 1, कारण की I इज इक्वल टू काय असतो? करंट इज इक्वल टू V डिवाइड बाय R, व्होल्टेज डिवाइड बाय रेजिस्टन्स. मग हे व्होल्टेज म्हणजे काय? ह्या दोघांच्या मधला डिफरन्स, या दोन पॉईंट मधला डिफरन्स डिवाइड बाय 1.
ओके, त्यानंतर I2 करंट म्हणजे काय रे, VB डिवाइड बाय 2. I2 म्हणजे VB डिवाइड बाय 2. आणि त्यानंतर I3 करंट म्हणजे काय, तर ह्या दोन पॉइंट मधला व्होल्टेज ड्रॉप VB आणि VC, म्हणून VB मायनस VC डिवाइड बाय 3. ओके, त्यानंतर आता हे इक्वेशन सॉल्व्ह करा. इक्वेशन म्हणजे हे ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करा. मग काय येणार, 12 मायनस VB डिवाइड बाय 1, म्हणजे I1 ची व्हॅल्यू तुम्ही पुट केली तर मायनस ॲज इट इज येईल. त्यानंतर I2 ची व्हॅल्यू VB डिवाइड बाय T पुट केली, VB डिवाइड बाय 2 मायनस ॲज इट इज. त्यानंतर I3 इज इक्वल टू काय, VB मायनस VC डिवाइड बाय 3, आणि इथं ती व्हॅल्यू पुट केली, VB मायनस VC डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 0. आता ह्या तिघांचा जो कॉमन फॅक्टर आहे तो तिघांचा कॉमन फॅक्टर काय येईल रे, 6. कारण की 6 येणार आहे बघा, 3 2 1. 3 चे काय होणार आहे, 4 होत नाही म्हणजे 1 इंटू 3, ह्याला काय होणार आहे 1 इंटू 2, आणि ह्याला काय येणार आहे 1 इंटू 1. बरोबर आहे, मग 1 सगळ्यांच्यात कॉमन आहे, 1 ॲज इट इज. 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे की त्याला 6, म्हणजे यांचा जो डिनॉमिनेटर तुम्हाला सेम करायचा आहे तो कसा करायला पाहिजे, 6 करायला पाहिजे. मग 6 करायसाठी काय करायला लागणार आहे, सगळ्यांना 6 न मल्टिप्लाय, ह्याला ह्या टर्मला 6 न मल्टिप्लाय करावं लागेल, डिनॉमिनेटर 6 यासाठी. ह्याला 3 न मल्टिप्लाय करायला लागणार आणि ह्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागणार. ओके, तर खालच्या टर्म मध्ये आपण सगळ्यांना ह्याला 6 न मल्टिप्लाय केलं, ह्याला 3 न आणि ह्याला 2 न. आता काय होणार आहे, 72 मायनस 6 VB डिवाइड बाय 6 मायनस 3 VB डिवाइड बाय 2 मायनस 2 VB मायनस 2 VC डिवाइड बाय 3 इज डिवाइड बाय 6 इज इक्वल टू 0. ओके, आता ही टर्म जी आहे ही टर्म आपण काय करू घेतली, सिम्प्लिफाय करून घेतली इथं. म्हणजे 72 मायनस 6 VB डिवाइड बाय 6 मायनस 3 VB डिवाइड बाय 6 मायनस 2 VB. आता इथं मायनस मायनस प्लस झालं. ओके, हे बाहेर मायनस आहे आणि बाहेर आतमध्ये मायनस, हे दोन्ही मायनस मायनस काय झाले, प्लस, म्हणजे प्लस 2 VC डिवाइड बाय 6. ओके, तर सगळ्यांचा डिनॉमिनेटर 6 झाला, याचा अर्थ डिनॉमिनेटर सेम झाला. आता या सगळ्यांची आपण काय करू शकतो, ऍडिशन करू शकतो. मग काय होणार, 72 मायनस 6 VB मायनस 3 VB मायनस 2 VB प्लस 2 VC डिवाइड बाय 6. आता हा 6 इकडे न्या, 0 होईल. म्हणजे इक्वेशन काय येणार, 72 मायनस 6 VB मायनस 3 VB मायनस 2 VB प्लस 2 VC इज इक्वल टू 0. आता VB ची ऍडिशन करा, मायनस 6 मायनस 3 VB मायनस 2 VB म्हणजे काय होणार, 6 प्लस 3 9 प्लस 2 म्हणजे मायनस 11 VB आणि प्लस 2 VC ऍज इट इज येणार. आता हा इकडे प्लस आहे, हा इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, मायनस होणार आहे. आता सगळ्याला मायनस न, ह्या पूर्ण टर्मला मायनस न मल्टिप्लाय करूया. हा मायनस जाईल, इथं मायनस येईल आणि हा पण मायनस जाईल, म्हणजे इक्वेशन काय येईल तुमचं, फायनल इक्वेशन 11 VB मायनस 2 VC इज इक्वल टू 72. आता हे इक्वेशन 1 मिळालं. आता ह्यामध्ये कसे आहेत, दोन अननोन्स आहेत, त्यामुळे आपल्याला VP ची व्हॅल्यू डायरेक्टली मिळत नाही. आता दुसरं आपण नोड सी साठी परत इक्वेशन KCL अप्लाय करायचा आणि दुसरं इक्वेशन काढायचं, जेणेकरून आपल्याला दोन इक्वेशन मिळतील, दोन सायमल्टेनियसली इक्वेशन मिळतील. आता ती दोन सायमल्टेनियस इक्वेशन घेऊन आपल्याला काय करायची, ती दोन सायमल्टेनियसली इक्वेशन सॉल्व्ह करायची, जेणेकरून आपल्याला VP आणि VC च्या व्हॅल्यू मिळतील. आता अप्लाय नोड ऍट KCL, सॉरी अप्लाय KCL ऍट नोड सी. दुसरा एक नोड होता बघा इथं, सी नोड म्हणून होता, तिथं हा करंट I3 येत होता, असा करंट I4 होता आणि इकडून एक करंट येत होता I5. बरोबर, आता तुम्ही काय केलं होतं रे, जो इनकमिंग करंट आहे त्या इनकमिंग करंट साठी पॉझिटिव्ह केलं होतं. आता या ठिकाणी KCL काय होईल, I3 इनकमिंगला पॉझिटिव्ह घ्यायचा आहे, मायनस आउटगोइंग हा मायनस I4 प्लस I5 इज इक्वल टू 0. ओके, I3 मायनस I4 प्लस I5 इज इक्वल टू 0. आता I3 म्हणजे काय, ते जर तुम्ही इक्वेशन बघितलं, आता I3 म्हणजे काय, सेम आपण I3 ऑलरेडी डिफाईन केलेला आहे. I3 आपण ऑलरेडी डिफाईन केला, I3 म्हणजे VB मायनस VC, VB मायनस VC डिवाइड बाय 3. I4 काय असणार आहे, VC डिवाइड बाय 4 आणि हा काय असणार आहे, VC मायनस 6 डिवाइड बाय 2. ओके, तर हे इक्वेशन असणार आहे ती. I3 तुम्हाला मिळाला, I4 इज इक्वल टू काय असणार आहे रे, VC डिवाइड बाय 4 आणि I5 इज इक्वल टू काय, VC, सॉरी इथं 6 मायनस VC येणार, का 6 मायनस VC डिवाइड बाय 2, कारण की करंट तुमचा इकडून इकडे फ्लो केलाय, याचा अर्थ हा व्होल्टेज जास्त आहे ऍज कम्पेअर टू दिस व्होल्टेज. ओके, तर हे इक्वेशन्स इथे येणार आलेत. I3 सेम आपण माहित आहे, I4 म्हणजे VC डिवाइड बाय 4 आणि I5 म्हणजे 6 मायनस VC डिवाइड बाय 2. आता परत यांचा डिनॉमिनेटर सेम करायचा आहे. ओके, म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत पहिल्यांदा ह्यामध्ये पुट करा, I3 ची व्हॅल्यू पुट केली, त्यानंतर I4 ची व्हॅल्यू इथं पुट केली आणि I5 ची व्हॅल्यू पुट केली. त्यानंतर काय होतं, यांचा डिनॉमिनेटर सेम करायचा आहे. डिनॉमिनेटर सेम करायसाठी काय करायचं, याला सगळ्यांचा डिनॉमिनेटर बघा, कॉमन फॅक्टर त्यामध्ये 12 येतो. जर याला 4 न मल्टिप्लाय केलं तर इथं 12 येते, ह्याला 3 न मल्टिप्लाय केलं तर इथं 12 येते आणि याला 6 न मल्टिप्लाय केलं तर इथं 12 येते. मग याला 4 न मल्टिप्लाय करायचं ह्या इक्वेशनला किंवा ह्या टर्मला, याला
3 न मल्टिप्लाय करायचं आणि ह्याला किती ना 6 न मल्टिप्लाय करायचं. 4 into VB minus VC divided by 3 minus 3 VC divided by 4 plus 6 into 6 minus VC divided by 2. आता हे इक्वेशन सॉल्व करा. 4VB minus 4VC minus 3VC plus 36 minus 6VC divided by 12. ओके, हे इक्वेशन मिळालं. आता हे इक्वेशन सॉल्व करायचं पुढं. हे इक्वेशन आपण सॉल्व केलं तर हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर काय, हे 12 इकडे जाईल त्यानंतर 0 होईल, कारण की इकडे डिवाइड आहे, तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार. मग 0 मल्टिप्लाय एनिथिंग काय असतं, 0 असतं. त्यानंतर 4VB इक्वेशन काय प्लस 36 मायनस 6VC. ओके, आता ह्यामध्ये बघा VC कुठे आहे बघा, VB एकच आहे म्हणजे 4VB ऍज इट इज. VC बघा मायनस 4VC मायनस 3VC मायनस 6 म्हणजे मायनस 4 मायनस 3 मायनस 7 मायनस 7 मायनस 6 मायनस 13 म्हणजे मायनस 13VC. आणि हा 36 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, मायनस होणार. म्हणजे हे इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. हे आहे तुमचं इक्वेशन नंबर 1. 11VB minus 2VC is equal to 72. आणि इक्वेशन नंबर 2 तुमचं हे आहे 4VB minus 13VC is equal to minus 36. आता हे इक्वेशन जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर यामधला VB चा तरी फॅक्टर सेम पाहिजे किंवा VB चा कोएफिशियंट तरी सेम पाहिजे किंवा VC चा कोएफिशियंट तरी सेम पाहिजे. जर कोएफिशियंट एखाद्याचा सेम असेल तर त्याला आपण 0 करून एक टर्मची व्हॅल्यू काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. हे आपल्याला माहिती आहे. मग त्यासाठी काय करायचं रे, समजा हे तुमचं इक्वेशन नंबर 1 आहे, हे तुमचं इक्वेशन नंबर 2 आहे. तर इक्वेशन नंबर 2 ला समजा तर 13 न मल्टिप्लाय केलं, 13 न जर मल्टिप्लाय केलं तर इथं 26VC येईल. आणि इक्वेशन 2 ला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर इथं काय येणार, 26VC येईल. म्हणजे हे दोन VC सेम होईल आणि हे आपल्याला कॅन्सल करायला मदत होईल. म्हणून काय केलं, इक्वेशन नंबर 1 ला 13 न मल्टिप्लाय करूया आणि इक्वेशन नंबर 2 ला 2 न मल्टिप्लाय करूया. आता हे केल्यानंतर काय होणार आहे, जर बघा ह्याला 11VB ला जर 13 न मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे, 143VB मायनस ऍज इट इज. म्हणजे 2VC ला जर 13 न मल्टिप्लाय केलं तर काय येणार, 26VC इज इक्वल टू 72 ला जर 13 न मल्टिप्लाय केलं तर काय येणार, 936. म्हणजे हे इक्वेशन तुम्हाला मिळालं. त्यानंतर सेकंड इक्वेशन काय होईल, ह्याला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे 8VB मायनस 26VC इज इक्वल टू मायनस 72. ओके, आता आपल्याला इथे एक टर्म कोएफिशियंट सेम मिळाला, VC चा कोएफिशियंट काय रे, सेम आहे. मग जर ह्यामध्ये मायनस जर ह्या दोघांचे आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर काय होणार, ही टर्म कम्प्लिटली जाईल. कारण बघा मायनस VC मायनस मायनस प्लस होईल म्हणजे मायनस VC प्लस VC प्लस 26VC म्हणजे हे काय होणार आहे, कॅन्सल होईल. मग मायनस 143VB मायनस 8VB किती येते, 135VB आणि ही टर्म काय झाली, 0 झाली. इज इक्वल टू 936 मायनस मायनस काय होणार आहे रे, प्लस होणार. इथं पण मायनस आहे, इथं पण मायनस आहे, दोन्ही मायनस प्लस होणार. म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन होईल. मग ते किती येणार आहे, 1008. आता आपल्याला VB ची किंमत मिळू शकते, VB इज इक्वल टू काय, 1008 डिवाइड बाय 135. म्हणजे VB तुम्हाला किती मिळालं, 7.46 व्होल्ट. ही तुम्हाला VB ची व्हॅल्यू मिळाली. आता VC ची व्हॅल्यू कशी काढणार, VB ची व्हॅल्यू मिळाली ह्या कुठल्याही इक्वेशन 1 2 या 3 किंवा 4 कुठल्याही एका इक्वेशन मध्ये जर ही व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला काय मिळणार आहे, VC ची व्हॅल्यू मिळणार आहे. मग काय करूया आपण, इक्वेशन 2 मध्ये ही व्हॅल्यू पुट करून, इक्वेशन 2 काय होतं, 4VB मायनस 13VC इज इक्वल टू मायनस 36 होतं. मग इथं VB च्या ठिकाणी मी काय करतो, 7.46 जी VB ची व्हॅल्यू आहे ती पुट केली. मग 4 इंटू 7.46 मायनस 13VC इज इक्वल टू 36. मग ह्याची व्हॅल्यू किती येते, तर 29.84. इथं फाइंड आउट केली 29.84 मायनस 13VC इज इक्वल टू मायनस 36. मायनस 30VC इज इक्वल टू काय होणार आहे, हे इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, परत मायनस होणार आहे. म्हणजे मायनस 36 मायनस 29.84 तर त्याची व्हॅल्यू येईल मायनस 65.84. मग ह्या 13 हे मायनस मायनस काय होईल, गेट कॅन्सल. मग VC इज इक्वल टू काय, 65.84 डिवाइड बाय 13. ते आन्सर किती येणार, VC इज इक्वल टू 5.06 व्होल्ट. ओके, तर ह्या तुम्हाला दोन्ही VB ची पण व्हॅल्यू मिळाली आणि आता VC ची पण व्हॅल्यू मिळाली. पण तुम्हाला सांगितले काय, ब्रँच करंट्स काढायला सांगितलेत सगळे. इथं बघा एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय सांगितले की फाइंड आउट द ब्रँच करंट्स. हे ब्रँच करंट सगळे फाइंड आउट करायचे, I1 I2 I3. मग ब्रँच करंट इथं तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे, I1 म्हणजे काय, 12 मायनस VB डिवाइड बाय 1. VB ची व्हॅल्यू मला तुम्हाला माहिती आहे 7.46. इथं 7.46 पुट करा, 12 मायनस 7.46 डिवाइड बाय 1 ही झाली I1 ची व्हॅल्यू. VB ची व्हॅल्यू माहिती आहे, VB ची व्हॅल्यू इथं पुट केली, डिवाइड बाय 2 केले, I2 मिळाला. आता VB आणि VC दोन्ही माहिती आहेत, मग त्याच्या व्हॅल्यू पुट करा, डिवाइड बाय 3 I3 मिळेल. तसंच तुम्हाला काय करायचं, I4 आणि I5 पण फाइंड आउट करायचं आहे. इथं I4 VC तुम्हाला माहिती आहे, VC डिवाइड बाय 4 म्हणजे I4 आणि 6 मायनस VC डिवाइड बाय 2 म्हणजे I5.
म्हणजे असे सगळे ब्रँच करंट काय करू शकता तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके, समजले. सेकंड एक्झाम्पल. एक्झाम्पल थोडी मोठी आहेत. ज्यावेळी तुम्हाला नोट्स देईल त्यावेळी तुम्ही जर एकदा ट्राय केला तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. सेकंड एक्झाम्पल समजले का सगळ्यांना? ओके, एक्झाम्पल जरा लेंदी आहे, त्यामुळे तुम्ही ज्यावेळी मी तुम्हाला नोट्स आता सेंड करेल हे झाल्यानंतर, त्यावेळी तुम्ही आणखीन एकदा ट्राय करा आणि जर काही डाऊट असेल तर मला विचारा. ओके, आता एक लास्ट एक्झाम्पल घेऊया या कॉन्सेप्ट वरती. आता काय सांगितले बघा, कॅल्क्युलेट करंट थ्रू 30 ओहम कॅल्क्युलेट करंट थ्रू 30 ओम रेजिस्टन्स बाय युजिंग नोडल अनालिसिस. ओके, तर आता इथे एक तुम्हाला 20 ओम एक सर्किट दिलेलं आहे. ओके, 20 ओम इथे 20 व्होल्टचा एक व्होल्टेज सोर्स आहे डीसी, 20 ओमचा रेजिस्टन्स आहे, 30 ओमचा एक रेजिस्टर आहे, 10 ओमचा एक रेजिस्टन्स आहे, इकडं 10 ओमचा हा 10 आहे. ओके, 10 व्होल्टचा एक व्होल्टेज सोर्स आहे. ओके, तर असे दिले आणि तुम्हाला काय सांगितले, कॅल्क्युलेट करंट थ्रू 30 ओम रेजिस्टर, म्हणजे ह्यातून करंट फ्लो होणारा करंट फाइंड आउट करायचा, म्हणजे थोडक्यात I2 फाइंड आउट करायचा. आता तुम्ही ज्या करंट डायरेक्शन घेतल्या त्या कशा घेतल्या, समजा 20 व्होल्ट करून एक करंट इकडे गेलाय, इनकमिंग करंट, 10 व्होल्ट करून एक करंट गेलाय तो I3, आणि ह्या दोघांच्या समेशन मुळे एक करंट बाहेर आलाय तो म्हणजे I2. मग ह्या ठिकाणी काय होणार आहे रे, केसीएल काय होईल, दोन इनकमिंग करंट आहेत आणि एक आउटगोइंग करंट आहे. मग इनकमिंग करंटला आपण समज पॉझिटिव्ह घेतला तर काय होणार, I1 मायनस I2 प्लस I3 इज इक्वल टू 0, हे तुमचं इक्वेशन. आता I1 इज इक्वल टू काय होणार आहे, I1 म्हणजे 20 मायनस VB डिवाइड बाय 20. ओके, कारण की I1 आपण असा पकडला की इकडून इकडे जाईल. तुम्ही जर हे करंट असे पकडले सगळे आउटगोइंग इकडे झाले सगळे तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त या केसमध्ये तुमचं इक्वेशन कसं होणार की I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू 0, हे इक्वेशन होईल. ओके, आणि I1 ची व्हॅल्यू काय येणार, आता तुम्ही करंट इकडून इकडे जातोय असा पकडला, याचा अर्थ काय पकडायचं की तुमचा VB जास्त आहे ऍज कम्पेअर टू 20, मग VB मायनस 20 डिवाइड बाय 20, हे फक्त तुम्हाला चेंज होईल. आता इथं मी 20 मायनस VB का घेतले, कारण की मी करंटची डायरेक्शन अशी पकडली की इकडून इकडे जातोय, 20 कडून VB कडे जायला लागले असं पकडायला लागले म्हणून तसं घेतलंय. ओके, तर तेवढं फक्त तुम्हाला लक्ष देऊन करायचंय. त्यानंतर I2 इज इक्वल टू काय होणार आहे, VB डिवाइड बाय 30, आणि I3 इज इक्वल टू काय 10 मायनस VB डिवाइड बाय 10, कारण की करंट असा जायला लागले, आपण अशी डायरेक्शन पकडलेली. ओके, इथपर्यंत सेम प्रोसिजर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता हे काय केलं आपण, हे सगळं हे ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू काय केल्या ह्याच्यामध्ये पुट केल्या. ओके, मग 20 मायनस VB डिवाइड बाय 20 मायनस VB डिवाइड बाय 30 प्लस 10 मायनस VB डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 0. आता सगळ्यांचा छेद समान करायचा आहे, मग छेद समान करायचं म्हणलं आता इथं 60 व्हायला पाहिजे. ओके, मग 3 ह्याला काय केलं आपण 3 न मल्टिप्लाय केलं, इथं 20 आहे 10 नाही, मायनस इथं 30 आहे तर ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं, आणि इथं 10 आहे तर ह्याला 6 न मल्टिप्लाय केलं. ओके, तर आता हे सॉल्व्ह करून घेऊ. ओके, 3 न मल्टिप्लाय केलं ह्या टर्मला तर काय होणार, 60 मायनस 3VB डिवाइड बाय 60 मायनस 2VB डिवाइड बाय 60 प्लस 60 मायनस 6VB डिवाइड बाय 60. आता सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय झाला रे, सेम झाला, मग काय होईल 60 मायनस 3VB मायनस 2VB प्लस 60 मायनस 6VB डिवाइड बाय 60. हा 60 जाईल. ओके, कारण की हा 0 होईल इकडे गेल्यानंतर. मग राहिलं काय, 16 मायनस 3VB मायनस 2VB प्लस 60 मायनस 6VB. ओके, तर आता VB कलेक्ट करा, मायनस 3 मायनस 2 मायनस 5 मायनस 6 मायनस 11, आणि हे 60 प्लस 60 किती झाले 120, 120 मायनस 11VB इज इक्वल टू 0. आता हे 11VB ऍज इट इज राहिले, इकडे 120 गेल्यानंतर काय होणार, मायनस 120, मायनस मायनस गेट कॅन्सल, मग VB इज इक्वल टू काय येणार 120 डिवाइड बाय 11, त्याची व्हॅल्यू किती येते 10.909 व्होल्ट. आता I2 आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलंय, फाइंड द करंट थ्रू 30 ओम रेजिस्टन्स, म्हणजे ह्या रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा करंट. मग ह्या रेजिस्टर मध्ये कुठला फ्लो करंट होतोय, I2 करंट फ्लो होतोय. मग I2 ची व्हॅल्यू काय, VB डिवाइड बाय 30. आता इथे इक्वेशन तुम्हाला काय मिळाले, VB तुम्हाला व्हॅल्यू मिळाली 10.90909. मग I2 इज इक्वल टू काय, I2 इज इक्वल टू काय इक्वेशन VB डिवाइड बाय 30 आहे. ओके, तर ही VB ची व्हॅल्यू तिथं पुट करा, डिवाइड बाय 30, म्हणजे किती होणार, I2 इज इक्वल टू 0.363 एम्पियर. ओके, तर हा झाला तुमचा करंट जो तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं. ओके, समजलं, काय डाऊट याच्यामध्ये?
ह्या सगळ्या नोट्स पाठवल्यानंतर एकदा प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होईल. आणि तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरमध्ये पण नोड अनालिसिस वरती क्वेश्चन्स आहेत, तर ते पण सॉल्व्ह करून बघा. ओके, ठीक आहे. कन्क्लूड करतोय मी. तुम्ही सगळ्यांनी हाय मेसेज टाका प्रेझेंटीसाठी. ओके, ठीक आहे. कन्क्लूड करतो मी.